मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळले असल्याचा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। याच मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे। माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि कामं घेतली त्यांची मला यादी द्या, वेळ आल्यावर त्या व्यक्तीचं नावही घेणार असल्याचा इशारा त्यांनी आज उपोषण स्थगित करताना दिला। दरम्यान मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पलटवार केलाय। मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सरकारने चौकशी करावी अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे। पहिल्यापासून सांगतोय, पण आज लय जबाबदारीने सांगतोय माझ्या मराठा समाजाच्या समोर, या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली, कोणी पैसे घेतले असले, मग नाव सांगून काय ना, मग मी का सांगत मला तेवढी यादी द्या। माया कानावर 100 कोटीचा आकडा, मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय। मग वेळ आली ना, मी फोन म्हणला त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो, घेऊ माणूस फोनवर मानला, मग त्याची चौकशी करायची असली तर करा, तू मानलाय कसं त्याला जर याच्यात कोणी कमी असेल मग त्या मी बी असलो तरी सुटतील। हे आंदोलनच मुळात राजकीय हेतूनी आणि देवघेवीच्या हेतूनी प्रेरित होतं। जरांगे जर 100 कोटी रुपये कोणी घेतले, कोणी असे जर आरोप करत असतील तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांगेंच्या भोवतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे। कारण उलटा चोर कोतवाल को काटे या म्हणीप्रमाणे 100 कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा? त्यांचीच चौकशी एकदा करा, त्यांची चौकशी करा आणि जे कोण खरे आरोपी असतील ते त्यामध्ये भेटतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।